नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कोबीची भजी बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये, खुसखुशीत अशी. तर कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी बारीक चिरून. बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. 2 कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून, बारीक नाही तर लांबडे, तुम्हाला जसे आवडेल तसे. कढीपत्ता, ओवा, लाल तिखट, मिरची, लसूण आणि जिरं घालून त्याचं दरदरं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही पाट्यावर वाटलं किंवा खलबत्त्यात वाटलं तरीही चालेल. मिक्सरमध्ये एक भरड काढून घेतली आहे, फक्त मिरची, लसूण आणि जिरं टाकून आणि कोथिंबीर. तर आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया. कोबीमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा तो ॲड करूया. त्याच्यानंतर कोथिंबीर नाही सॉरी आपली मिरची आणि लसूणची जी पेस्ट आहे जिरं टाकून केलेली ती ॲड करायची आहे. तुम्हाला जर बिना मिरचीचं पूर्ण लाल मसाल्यात बनवायचं असेल तर तेही बनवू शकता. मिरची लसूणची पेस्ट टाकून झाल्यावर कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपलं ओवा आणि लाल मसाला. आणि आता आपण ह्याच्यावर बेसन टाकणार आहोत. बेसन आपण पाहिजे तसंच घ्यायचं आहे, लागेल तसं, कारण कांदा आणि कोबी हे स्वतःहूनच पाणी रिलीज करत असतात. म्हणून आपण इथे बेसन मी हातानेच घेत आहे. लागेल तसं घेऊन आपण ह्याला मळून घेणार आहोत. मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे. 1 वाटी मी बेसन घेतलेलं, ते पूर्ण 1 वाटी मी बेसन ह्यात पुन्हा ॲड केलं आहे. आणि मी अजून ह्याच्यात मीठ नाही टाकलं आहे. हे सगळे जिन्नस आपण हातानेच मळून घेऊया. पाणी नाही टाकले कारण कांद्याला आणि कोबीला आपोआप मॉइश्चर सुटत असतं. मग होईल तेवढं त्या पाण्यातच, त्यांच्या रिलीज झालेल्या पाण्यातच पीठ होईल तितकं मळून घेण्याचा प्रयत्न करा. अजून 1 वाटी मी बेसनाचं पीठ ॲड केलेलं आहे ह्याच्यात. आता आपण मीठ टाकायचं आहे, मीठ चवीनुसार. माझी आजी मला मदत करत आहे मीठ टाकायला. थोडंसं अजून टाक. आणि मीठ टाकून आपण पुन्हा एकदा हे एकजीव करून मळून घेऊया. पीठ मळून झालेलं आहे. कांदा आणि कोबी असल्यामुळे ते स्वतःचं पाणी रिलीज करत राहतं, म्हणून बेसनचं प्रमाण कमी जास्त होत राहणार. मी 5 मिनटंच फक्त आता ह्याला मुरत ठेवणार आहे आणि गरम गरम भजी काढायला घेणार आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करते सगळी रेसिपी. बेसन, कोबी, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे टाकून सगळे जिन्नस आपण मिक्स केलेले आहेत. ओवा आणि थोडासा लाल मसाला. बेसन आपण टाकत राहायचं आपल्या पिठाच्या कन्सिस्टन्सीनुसार, कारण कोबी आणि कांदा स्वतःचं पाणी रिलीज करतं. आता हे पीठ आपलं भिजवून रेडी आहे. 5 मिनटं फक्त मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच भजी तळायला घेणार. तेल तापायला ठेवलेलं आहे आपण. आणि आता आपण हे जे पीठ आपण बनवून ठेवलेलं आहे त्याला आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे, कारण कांदा आणि कोबीनी स्वतःचंच पाणी रिलीज केलं आहे. आता आपण असे छोटे छोटे बुंदे घेऊन डायरेक्ट भजी सोडायची आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा, लो टू मिडियम. भजी सोडल्यावर लगेचच परतायला घेऊ नका, कारण मग भजी फुटण्याची शक्यता असते. थोडं त्याला शिजू द्या आणि मगच अलगद त्याला परतून घेऊया. अलगद अशी भजी परतून घ्यायची आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्यांना तळून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता अशा साध्या सोप्या पद्धतीने आपली खुसखुशीत गरमागरम अशी कोबीची भजी रेडी आहे. तर या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही डिश नक्की ट्राय करा. थँक्यू.